आधी वाल्मिकरांना दोषमुक्तीसाठी अर्ज केला, त्यावर दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला आणि कोर्टानं तो अर्ज फेटाळला. त्यानंतर सुदर्शन घुलेनं दोषमुक्तीचा अर्ज केला, त्यावर युक्तिवाद झाला आणि तो सुद्धा फेटाळला गेला. मग वाल्मिकनं जामिनासाठी अर्ज केला, त्यावर युक्तिवाद झाला आणि मग तो अर्ज फेटाळला गेला. आता हे सगळे अर्ज जरी फेटाळले गेले असले तरीही कोर्टाला हे सगळे अर्ज एंटरटेन करावे लागतात, त्यावर युक्तिवाद घ्यावा लागतो, दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात आणि मग त्यावर निर्णय द्यावा लागतो. आता या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेला पुढच्या तारखा अशा पडत जातात. त्यामुळं आरोप निश्चित होऊन खटला चालू व्हायला वेळ लागतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा उशीर करून आरोपी नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतायत, तर या सगळ्या काळात ते साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा जामिनासाठी आणखी काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळं खटला चालू व्हायला शक्य तेवढा उशीर करणं हीच आरोपींची रणनीती आहे असंच दिसतंय.